मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र. तर ह्याच्यामध्ये आपण सम्यक ज्ञानाचे प्रकार बघत होतो. सम्यक ज्ञानच काय आहे तर खरं ज्ञान आहे. आणि हे काय ज्ञानगुण तर एक आहे, पण ह्या ज्ञानगुणाचे ज्या 5 पर्याय आहेत किंवा ज्या प्रकाराने ते व्यक्त होते त्या प्रकारावरून त्यांचं काय आहे 5 प्रकार किंवा 5 प्रकारची नावं आहेत. तर कुठलं आहे? मतिज्ञान, शुद्धज्ञान, अवधिज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. मग ह्या प्रत्येक ज्ञानाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते आपण बघितलं होतं. तर काल जे राजूहून तू म्हणत होती ना की इंद्रिय आणि मनाने ज्ञान होतं असं म्हटलं वगैरे, तर मला वाटतं तू ते मतिश्रुत वगैरे त्यावेळेस आपण जे बघत होतो ना, इंद्रिय आणि मनाच्या साह्याने होतंय किंवा मन आणि इंद्रियाच्या रहित किंवा त्याचा अवलंबन न घेता होतंय ते अवधी आणि मनपर्यय ज्ञान, त्याच्याबद्दल बोलली का तू? मतिज्ञानावरण आणि वीर्यांतरायाचा क्षयोपशम असताना इंद्रिय आणि मनाच्या सहाय्याने जे ज्ञान होतं त्याला आपण मतिज्ञान म्हटलं. म्हणजे तिथं आपण इंद्रिय आणि मनाच्या द्वारे किंवा त्याच्या सहाय्याने होतो असं म्हणतो, पण ह्याला सुद्धा काय आहे उपचार म्हटलेला आहे. उपचार म्हणजे आता आपण दिसत नाही म्हणून चष्मा लावतो, आपली नजर कमी झाली किंवा आपल्याला चष्मा लागला, मग आपल्याला चष्मा लावल्यानंतर दिसतं आणि चष्मा नसताना दिसत नाही. ह्याचा अर्थ काय होतो? चष्म्याने बघितलं का आपण बघितलं? कुणी बघितलं? चष्म्यामुळे आपण बघितलं. हां, म्हणजे चष्म्याच्या माध्यमातून आपण बघितलं. पण चष्म्याला कळतंय का आपण काय बघतोय, काय वाचतोय किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्याचा भाव कळतो का चष्म्याला? काही नाही. म्हणजे चष्मा काय आहे तर आपल्यापासून पूर्ण वेगळा आहे किंवा चष्म्यामध्ये ज्ञान नाही. त्या चष्म्यातून जाणणारं कोण आहे तर चष्म्यासारखंच डोळा हे माध्यम आहे आणि त्या डोळ्याच्या माध्यमातून जाणणारा तो जीव आहे. म्हणजे बघतोय कोण? चष्म्यातून आपण बघतोय. तसं ह्या इंद्रियाच्या माध्यमातून कान, नाक, डोळा वगैरे हे जे काही इंद्रिय आपल्याला प्राप्त आहेत तर त्याच्यामधून आपला जीव जाणतोय किंवा ज्ञान गुणाच्या द्वारे आपण जाणतोय. ते इंद्रिय हे काय आहे तर फक्त माध्यम आहे. त्यांना ह्याचं ज्ञान होत नाही किंवा त्यांना काय चाललंय त्याच्याशी देणं घेणं पण नसतं, पण त्याद्वारे जाणून आपण काय करतोय तर त्या वस्तूबद्दल इष्ट किंवा अनिष्ट भाव करतोय किंवा ही वस्तू आहे अशी आहे वगैरे असा जो काही विचार होतोय तर तो कशाच्या द्वारे होतोय? ज्ञानाच्या द्वारे होतोय. लक्षात येते का? म्हणजे आपल्याला आता वाटतंय की आपण हे इंद्रियांमुळेच जाणतोय किंवा डोळे नसले तर कसं दिसणार, कान नसले तर कसं ऐकू येणार. मला काय म्हणायचं होतं की आपण डोळे बंद केलं तर कसं आपल्याला येणारच नाही असं आपल्याला वाटतंय. इंद्रियामार्फतच असं. हां, इंद्रियांच्या मुळं झालं असं नाही म्हणायचं. इंद्रिय एक माध्यम आहे, त्याच्या निमित्ताच झाले. म्हणजे खिडकीतून बाहेर कोण बघतोय? आपण बघतोय. आणि खिडकी हे काय आहे? माध्यम आहे. माध्यम म्हणजे लक्षात येते ना, ज्याच्याद्वारे आपण बघतोय. घर सगळीकडून बंद आहे, फक्त घराला 5 खिडक्या आहेत. मग त्या 5 खिडक्यातून एकदा ह्या खिडकीतून बघतोय, एकदा त्या खिडकीतून बघतोय. असं बघणारा कोण आहे? आपण आहोत. म्हणजे आपल्याला त्या खिडकीच्या बाहेर काय आहे ते आपल्याला कळतंय. खिडकी आहे मध्ये, पण खिडकीला कळतंय का बाहेर काय दिसतंय किंवा बाहेर ऊन आहे, रात्र आहे, दिवस आहे किंवा काय वाहनं आहेत, रस्ता रिकाम आहे, काय कळतंय का त्या खिडकीला? खिडकीला कळत नाहीये, पण त्या बघण्यासाठी आपण त्या खिडकीचा आधार घेतोय. कारण खिडकी जर नसेल तर आत्ताची आपली अशी कंडिशन आहे की आत्ता आपल्याला त्या खिडकीशिवाय दिसणार नाही. कारण आत्ता आपलं कर्म तसं आहे. कसं कर्म आहे? आपण आठ कर्मांनी बांधले गेलेलो आहोत किंवा त्या 8 कर्मांनी आपल्याला कैद केलेलं आहे. आणि मग आता 8 ते कर्म काय करताय आपल्याला? ह्या खिडक्या दिल्या त्या कर्माने. तुम्हाला बघायचं आहे ना तर तुम्हाला पूर्ण मोकळीक नाही आहे, फक्त ह्याच्यातून तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं तुम्ही बघा. म्हणजे ह्या इंद्रियांच्या द्वारे जेवढं ज्ञान होणार आहे तर तेवढं ज्ञान होण्याची मुळात शक्ती आपली आहे, पण पूर्ण शक्ती व्यक्त होऊ देत नाहीत. म्हणून ह्या खिडक्यातून थोडंफार जे काही जाणलं जातंय ते जाणण्याची आपल्याला तेवढी तिथं परवानगी आहे. मग त्या खिडक्यातून आपण बाहेर जे जे दिसतंय ना तेवढं बघतोय, पण खिडकीतून सगळं दिसणार आहे का जग आपल्याला?
एका खिडकीमधून जेवढं त्या खिडकीच्या बाहेर आहे तेवढं दिसणार. सगळं संपूर्ण दिसणार आहे का? नाही दिसणार. लक्षात येते का? हां. आणि जेव्हा इंद्रियामुळं ज्ञान झालं किंवा इंद्रियावरच आपण अवलंबून आहे, इंद्रिय नसले तर मला ज्ञानच होणार नाही, अशी आपली मान्यता आपल्याला फक्त बदलायची आहे. हे सगळं समजून बदलायचे काय? आपण त्या इंद्रियावर अवलंबून राहतो. ते इंद्रियांचं जर काही कमी जास्त झालं तर आपल्याला तिथं वाईट वाटतं, त्रास होतो, दुःख होतं. मग ह्या गोष्टी होऊ नयेत. मग आपलं काय आहे आणि आपलं आत्ता ज्ञान होणार नाही. आत्ता ज्ञान होणार नाही तर का होणार नाही? कानामुळं होणार नाहीये असं आपण म्हणतोय, पण कानामुळं म्हणजे आता कान खराब झालेत, ऐकू येत नाहीये असं बाहेरून दिसतंय, पण अंतरंग कारण काय आहे त्याचं? का ऐकू येत नाहीये? का ऐकू येत नाहीये? असेल तर ज्ञान होतं हे लक्षात घ्यायचंय. क्षयोपशम म्हणजे ज्ञानाचा उघाड. आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होत नाही किंवा आता कानाचं आपलं काय आहे, बहिरेपणा आहे, डोळ्यामध्ये काहीतरी मोतीबिंदू आहे, मग आपल्याला डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, तर त्यावेळेस तिथं काय आहे, त्यात कर्माचा तिथं उदय चालू आहे. कळतंय का? त्या कर्माचा उदय आहे म्हणजे त्या कर्माचं तिथं अस्तित्व आहे आणि ते काम करतंय. ते कर्म काय काम करतंय? त्या ज्ञानावर आवरण घालण्याचं काम ते कर्म करते. उदयाला आलंय म्हणजे हजर झालंय, आणि हजर झाल्यावर ते काय करणार? मग त्याचं काय काम आहे ते करणार. काय काम आहे त्याचं? ज्ञानावरणाचं आवरण घालणे. मग तसं ते आवरण घालण्याचं काम करतंय. म्हणजे आत्ता आपल्याला कानाने ऐकू येत नाहीये, तर तिथं काय आहे, तर अंतरंगामध्ये तसा कर्माचा उदय आहे की ते आपल्याला ऐकण्याचं जे काही आपलं साधन आहे कान, तर त्या साधनामध्ये तिथं बिघाड दिसतोय. पण तिथं कानामुळं ऐकू येत नाही, आता कान खराब झालाय असं आपण बाहेरून म्हणत असलो तरी अंतरंग कारण काय आहे? त्यावेळेस त्या कर्माचा उदय आहे किंवा तिथं जे काही बोलणं चालणं आहे तर ते आपल्याला ऐकू येणार नाही असं आपलं कर्म आहे. अंतराय कर्म आहे, ते आपल्याला ऐकू येत नाहीये. कान बिघडलेत, ज्ञानावरण कर्म आहे, श्रुतज्ञान होत नाही, म्हणजे ऐकण्याचं ज्ञान किंवा ते समजण्याचं ज्ञान होत नाहीये. म्हणजे तिथं एका वेळेस अनेक कर्मांची पण तिथं काय असतं? उदय असतात. मग त्यामुळं काय झालंय, आपल्याला वाटतंय बाहेरून, म्हणूनच आपली ही काय आहे, बहिर्दृष्टी आहे. बाहेर काय चाललंय ना त्याच्यावरूनच आपण सगळे निर्णय, त्याच्यावरूनच आपली सगळी मतं करतोय. मग आपल्याला बाहेरून दिसते कुणीतरी काय झालं, मला त्रास दिला, मग आपण म्हणतो की त्यांनी मला त्रास दिला, त्यांनी मला त्रास दिला. त्यांनी त्रास दिला का आपल्या कर्माने आपल्याला त्रास दिलाय? कुणी त्रास दिलाय, म्हणजे कर्म आपलं आहे आणि आपण त्याला पूर्वी तसं त्रास देऊन कर्म बांधलेलं आहे. हे आपण बांधलेलं जे कर्म आहे, तर त्या व्यक्तीला आपण पूर्वी तसा त्रास दिलेला आहे आणि त्यामुळं ते कर्म बांधलंय, आपण बांधलंय आणि आता ते उदयाला आलंय. उदयाला आलंय म्हणजे ते परतफेड करायला आलंय. आणि परतफेड आता कुणाकडनं होणार आहे? ज्याला आपण त्रास दिलाय मागच्या जन्मी. त्रास दिलाय म्हणजे आपण पण त्रास दिलेला नसतो, आपण पण त्रास देण्याचे फक्त तिथं भाव केलेले असतात आणि त्याचं ते कर्म आता उदयाला आलेलं आहे. आणि आता उदयाला आले तर आपल्याला ती व्यक्ती समोर दिसते आणि असं वाटते की त्या व्यक्तीने मला त्रास दिला. पण त्याच्या आतलं कारण काय आहे हे जर बघितलं तर लक्षात येतं की त्या व्यक्तीचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. दोष कुणाचा आहे? माझ्याच परिणामांचा. जे मी पूर्वी करून चुकलो होतो तर त्या परिणामांचं तिथं कर्म बांधलं गेलं होतं आणि आत्ता त्याचं काय झालेलं आहे? उदय झालेला आहे. लक्षात येते का? ज्या ज्या गोष्टी दिसतात ना, तर आपल्याला जर ही अंतर्दृष्टी जर बरोबर लक्षात आली तर बाहेर आपण कुणालाही दोष द्यायला जाणार नाही. आपलंच आहे कर्म. कुणाचं आहे? आपलंच आहे. तसं आपल्या संयोगामध्ये घडणारी चांगली गोष्ट असेल तर ते आपलं पुण्यकर्म आहे, वाईट गोष्ट असेल तर ते आपलं पापकर्म आहे. बाहेरचा किंवा संयोगाचा कुणाचाही ह्याच्यामध्ये काहीही दोष नाही. पण आत्ता जर आपण परत त्याच्यामध्ये दुसऱ्याला दोष देत बसलो म्हणजे पहिली चूक आपली आहे. काय चूक आहे? त्यावेळेस काहीतरी परिणाम करून आपण चुकलोय आणि त्याचं कर्म आता उदयाला आले तर परत आपण चुकीचे परिणाम करतोय, परत समोरच्याला दोष देतोय, समोरच्याला त्याचं काय करतोय, हे आरोप करतोय तसा, आणि मग ते आरोप करून पुन्हा नवीन कर्म बांधलं जातंय. मग परत ते कर्म उदयाला येणार तेव्हा परत तेच संयोग मिळणार, तेच व्यक्ती किंवा तेच जीव आपल्या संयोगामध्ये येणार आणि परत तशाच घटना घडणार आणि आपल्याला परत तोच त्रास होणार. म्हणून हे अंतरंग काय आहे किंवा बाहेर दिसतंय ते खरं आहे का?
हा सगळा विचार आपण करायला पाहिजे. मग तसं आता इंद्रियाच्या द्वारे मला दिसतंय किंवा मला डोळ्यामुळं दिसतंय, कानामुळं ऐकू येतंय, असं बाहेर आपल्याला वाटतंय. पण मूळ कारण काय आहे तर तिथं तसा तो कर्माचा उदय आहे. एक राजा होता आणि त्या राजाला काय झालं, खूप चांगला होता राजा, किंवा अगदी वैभववान, किंवा प्रजेला पण चांगलं सांभाळणारा, सगळं चांगलं होतं. आणि एकदा काय झालं, शेजारच्या एका वाईट राजाने काय केलं, म्हणजे जो अन्यायी क्रूर असा राजा आहे शेजारी कुठं किंवा त्याच्या राज्याच्या बाहेरच्या क्षेत्रातला, मग त्यांनी ह्याच्यावर काय केली, चढाई केली. आणि त्या लढाई झाली त्यांची. त्या लढाईमध्ये काय झालं, हा जो चांगला राजा होता तो हरला. काय झालं, हरला. म्हणजे तो खूप चांगला आहे, सगळं आहे, पण आता काय झालंय, तो हरल्यामुळं काय झालं, ज्या राजाने त्याच्यावर चढाई केली होती तर त्या राजाने त्याला बंदिस्त ठेवले. मारलं नाही किंवा हकलून दिलं नाही, तर काय केलं त्यांनी, तिथं बंदिस्त करून ठेवलेलं आहे. आणि मग रोज काय करतोय तो राजा, त्याला वेळच्या वेळेला त्याला खायला देतोय, किंवा त्याचे कपडे फाटले तर त्याला कपडे देतोय, किंवा त्याला अजून काय नवीन काय मागितलं एखाद्या वेळेस तर ते पण देतोय. म्हणजे त्याची इच्छा असेल तर. कुणाची, आता ह्या राजाने मागितलं आणि समजा त्याची इच्छा नसली तर देत नाहीये, इच्छा असली तर देतोय. म्हणजे अशा पद्धतीने काय चाललेलं आहे, त्या राजाला जेवणाची वगैरे काही कपड्याची अडचण नाहीये, त्याला वेळच्या वेळेला जेवायला मिळतंय, काय पाहिजे ते मिळतंय, असं सगळं चाललेलं आहे. आता हा जो कैदेमध्ये असलेला राजा आहे तो काय म्हणतोय, तो राजा किती चांगला आहे, तो मला वेळच्या वेळेला जेवायला देतोय, तो मला माझे कपडे फाटले की मला कपडे देतोय, मी काय मागितलं तर देतोय, असं म्हणून काय करतोय तो, ज्या राजाने त्याला कैद केलेली आहे तर त्याला काय करतोय, तो त्याचं कौतुक करतोय. आता काय वाटतंय हे ऐकून, की हा राजा किती चांगला आहे, मला वेळच्या वेळेला जेवायला देतोय, मला आपण तिथं स्वतःला कल्पना करूया, आपल्याच घरामध्ये कुठल्या तरी बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्या एका खोलीमध्ये आपल्याला बंदिस्त केले, बाहेरून लॉक केले, फक्त जेव्हा जेवायला पाहिजे तेव्हा जेवायला देतात, किंवा आता कपडे फाटले तर कपडे देत आहेत, किंवा त्या घरातून आपल्याला बाहेर कुठं काढत नाही आहे, तिथं घरात ठेवले, हाकलून वगैरे दिलं नाही. मग आपण ज्यांनी आपल्याला कैद केलं आहे त्याला आपण चांगलं म्हणणार की त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटणार, काय नक्की व्यवहारात काय घडलं, आपण समजा असं आपल्याला कुणी केलं तर व्यवहारात वाईटच वाटणार. हां, का वाईट वाटणार, ठेवलं म्हणून, कैद करून ठेवलं, आपलंच सगळं आपल्याला खायला प्यायला देतोय, आपल्याच घरातलं, आपलेच कपडे आपल्याला देतोय, आणि आपण त्याला चांगलं म्हणतोय, किती चुकीचं आहे. म्हणजे त्याच्या स्वतःच्या घरातलं तो आणून देतोय का, त्याने आपल्याला स्वातंत्र्य दिले, काहीच नाही. तर उलट आपल्या राज्यावर त्यांनी काय केलेलं आहे, सगळा ताबा मिळवलाय आणि आपल्याच राज्यात आपल्याला कैद करून ठेवलंय, आणि फक्त 2 टाईम खायला प्यायला दिलं, कपडे दिले, त्याच्यावरून आपण त्या राजाचं गुणगान गातोय. हे चुकीचं वाटतंय का बरोबर वाटतंय, विचार करा सगळेजण. करोड रुपये खर्च करायचे असले तर आपण आपल्या इच्छेने कधी खर्च करू शकतोय, कुणाला द्यायचे, काय आणायचंय, काय करायचंय, जे काय असेल ते आपण आपलं खर्च करू शकतोय. आणि कुणीतरी काय केलं, ते आपले करोड रुपये घेतले, आपल्याकडून हिसकून घेतले, आणि आता काय झालंय, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याला मागितलं तर तो, समजा आपल्याला 1000 रुपये पाहिजेत तर तो 100 रुपये देतोय, किंवा एखाद्या वेळेस नाही पण म्हणतोय. मग त्याने 1000 रुपये मागितले आपण आणि त्याने 1000 रुपये दिले तर आपण काय म्हणतोय, वा वा तो किती चांगला आहे. कसं वाटतंय, करोड रुपये कुणाचे आहेत, ते 1000 रुपये आपण मागतोय ते त्याचे मागतोय का आपलेत, आपले आहेत, त्याला मागावे लागतात, पाहिजे तेव्हा मिळतीलच असं पण नाही, मागितलं तेवढं देईलच असं पण नाही. मला वाटते तुमच्या बहुतेक लक्षात येत नाही आहे मला काय म्हणायचं आहे, की म्हणजे आपल्याच वस्तूला घेऊन, आपल्यालाच त्याच्यावरचं आपलं स्वातंत्र्य काढून घेऊन, आपल्याला पाहिजे तेव्हा द्यायचं किंवा नाही हे त्याच्या हातात असताना सुद्धा आपण त्याचं कौतुक कसं करणार. म्हणजे राजा आहे तो त्या नगराचा, त्याला काय कैद करून ठेवले. आता राजाचा किती थाट असतो, तो थाट तर गेला, फक्त त्याला 2 टाईम काय जेवायला देतोय आणि कपडे लत्ते देतोय, किंवा त्याला घरामध्ये तिथं राहायला परवानगी आहे त्यात जिथं त्याला कैद केले. मग ह्या 3-4 गोष्टी देतोय, पण कुठल्या देतोय, एकतर ही सगळी मालकी त्या राजाची आहे, असं असताना आपल्याला आत्ता आपल्याला लक्षात येत नाही, पण असं जर केलं तर आपल्याला किती कासावीस होईल. माझंच सगळं घेतलंय, मलाच कोंडून ठेवलंय, मला काय पाहिजे असेल तर त्याच्यावर अवलंबून मला राहायला लागतंय, ही गोष्ट किती चुकीची आहे.
व्यवहारात कुणालाच ही गोष्ट पटणार नाही. आणि असं असताना सुद्धा जर तो राजा देणाऱ्या राजाचं जर कौतुक करत असेल तर ह्या राजाला आपण वेडं म्हणणार की नाही? पटतंय का संयोग? बरोबर आहे, आलं लक्षात. हां, तर तसं काय झालंय, ह्या जीवाचं अनंत ज्ञान आहे, ह्या जीवाजवळ अनंत शक्ती आहे, पण आपण काय केलंय, दुसऱ्याला आपण आपलं सगळी ताबेदारी देऊन टाकली. दुसऱ्याला म्हणजे कुणाला दिली? तर कर्माला दिली. आणि मग कर्माने काय केलंय, आपल्याला सगळं आपलं वैभव घेतलंय आणि मग शरीर देत आहेत. मग त्या शरीराला ही 5 इंद्रिय, मग आपलं सगळं अखंड राज्य असताना फक्त त्या खिडकीतूनच आपल्याला बाहेर बघायचे, बाकीची आपल्याला कुठली सत्ताच नाही आहे. किंवा त्या खिडकीतून जेवढं दिसतंय तेवढंच बघायचंय. अखंड सगळं बघण्याची आपली शक्ती आहे, तेवढं आपलं ज्ञान आहे. असं असताना सुद्धा अगदी लिमिट. मग हे कुणी केलंय? आपणच काहीतरी चुकीने आपण काय केलंय, त्यांच्या ताब्यामध्ये हे सगळं दिलंय. म्हणजे मूळ चूक आपलीच आहे. त्या राजाची काहीतरी चूक झाली असेल, तो गाफील राहिला असेल, जेव्हा त्या समोरच्या राजाने चढाई केली गाफील राहिला असेल आणि त्यात लढाईमध्ये तो हरला गेला असेल. असं काहीतरी आपलं पण काय चुकलंय की परद्रव्यामध्ये आपण एकत्व केले, परद्रव्याला आपल्या सुखाचं कारण मानले आणि त्यामुळं तिथं काय झालंय, आपण त्यांच्या पराधीन झालो आणि पराधीन झालेल्याचा त्यांनी काय घेतला, फायदा घेतला आणि मग आपल्याला त्यांनी काय केले, अडकून ठेवले, कैद केली. कसली कैद आहे आता आपल्याला? 8 कर्मांची कैद आहे, आयुकर्माची कैद आहे. ह्या आयुकर्मामुळे आपण ह्या शरीरामध्ये अडकून बसलोय. खूप वेळा असं असतं की हे शरीर खूप त्रास देते, खूप काहीतरी रोग आहेत किंवा काही खाल्लेलं आपल्याला जे पाहिजे ते खाता येत नाही, खाल्लं तर पचत नाही, अशा काही अडचणी आहेत. तरीसुद्धा आपल्याला हे सांभाळावं लागते, कारण आपल्याला त्याच्यामध्ये जोपर्यंत थांबायचं त्यांनी कैदेची एक ठराविक कालावधी ठरवला आहे, तर तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला तिथं राहणं भाग आहे. आणि परत आपण काय म्हणतोय, त्यांनी मला चांगली 5 इंद्रिय, माझे डोळे खूप छान आहेत, माझे कान खूप छान आहेत, किंवा मला डोळे आहेत म्हणून मला दिसतंय, म्हणजे डोळे नसते तर मला दिसलंच नसतं. हे शरीर नसतं तर उलट आपल्याला अख्खं 3 लोकातलं सगळं काही जाणण्याची शक्ती आहे आपल्यामध्ये. हे कर्म नसतं तर हे शरीर पण नाही, शरीर नाही तर आपण कसे झालो, स्वतंत्र झालो, कैदेतून मुक्त झालो. आणि मग सगळं काही जाणण्याची शक्ती कुणाची आहे, आपली आहे का कर्माची आहे? मग शरीराची आहे का, इंद्रियाची आहे का, जीवाची आहे, कुणाची आहे? पटतंय का सगळ्यांना? लक्षात येते का सगळ्यांच्या? इंद्रियांमुळं मला दिसतंय, पण ज्ञानगुण आपलंच आहे. ती संपत्ती, ते वैभव त्या राजाचंच होतं, पण त्या दुसऱ्या राजाने स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि त्याला ठराविक वेळेला द्यायचं त्यांनी काय केलंय, पद्धत सुरू केली. मग तसं काय केलंय, आपलं सगळं स्वातंत्र्य, आपलं सगळं वैभव ह्या कर्मांनी काय केलेलं आहे, आवरण घालून त्याच्यावर तिथं काय केलंय, त्यांचा ताबा मिळवलाय. आणि आपल्याला कधीतरी थोडं देते आणि आपण काय म्हणतोय, त्याच्याशिवाय माझं काही चालणार नाही, म्हणजे त्यांनी दिलं तर मला मिळणार असं मानतोय. पण आहे कुणाचं? मग आपलं असताना आपण काय करायला पाहिजे, जे आपलं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. किंवा ते जरी देत असलं तरी त्याचं कौतुक करून आपण त्याला अजून डोक्यावर घेतोय. तो कशाला सोडून जाईल मग आपल्याला? कशाला सोडून जाईल? त्याला तर सगळं आपलं गबाळ मिळालेलं आहे. त्यामुळं आपलं गबाळ आपल्याला मिळवण्यासाठी त्याचा अगोदर निषेध करावा लागेल. त्याच्यामुळं मला मिळते, त्याच्यामुळं मी सुखी, ते नसलं तर माझं कसं होणार, ही मान्यता आपली पहिल्यांदा दूर झाली पाहिजे. म्हणजे ज्ञान आपलं आहे, जीव आपण आहोत आणि ह्या इंद्रियांच्या, ह्या कर्माच्या ताब्यामध्ये आपण जाऊन आपण त्यांच्या अधीन स्वतःला मानतोय. त्यांच्या अधीन झाल्यासारखंच आहे की नाही. मला त्या डोळ्यामुळं दिसतंय, मला त्या कानामुळं ऐकू येते, कान नसले तर माझं कसं? आता डोळ्याला दिसायचं बंद झालं तर आपल्याला अगोदर आपण जे जे काही बघितलं होतं, किंवा आता आपल्याला माहिती आहे इथं हे होतं, तिथं ते आहे, असं तसं, मग आपण आपल्या ज्ञानाने त्या गोष्टी जाणू शकतो की नाही? त्यावेळेस पण आपल्याला ज्ञानाने आठवतं की नाही, काय घडलं होतं, कसं होतं, कसं दिसत होतं, कुठला पिक्चर बघितला, कुठल्या गावाला गेलो. जेव्हा डोळे चांगले होते तेव्हाच्या गोष्टी नंतर आठवतात की नाही? म्हणजेच आपण ज्ञानाने जाणतो. लक्षात येते का? मग त्यावेळेस डोळ्यांना दिसत नाही आहे. किंवा आता समजा आत्ता आपण काय म्हणतोय की इंद्रियामुळं मला दिसतंय, असं म्हणणं म्हणजे काय आहे की चष्म्यामुळं मला दिसतंय, म्हणजे चष्मा नसला तर मला दिसत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ की चष्म्याने मला ज्ञान करून दिलं, चष्म्याने मला दाखवलं. पण काय आहे तर चष्मा निमित्त आहे, त्या चष्म्यातून बघणारो आपण आहोत. म्हणजे चष्मा हे साधन आहे आणि त्याच्यातून आपण बघतोय, कारण आत्ता तसं कर्म आपलं आहे की डायरेक्ट आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळं चष्म्याच्या आधाराने आपल्याला ते दिसते. म्हणून तिथं काय झालं,
व्यवहारात आपण बोलताना असं म्हणणार की चष्म्यामुळं मला दिसतंय, चष्मा नसला तर मला दिसत नाही, किंवा माझे डोळे खराब आहेत वगैरे असं म्हणणार. पण त्याच्या मागं तिथं काय आहे, उपचार आहे. लक्षात येते ना. कहो पर मानो मत. एस टीमधली सीट किंवा ट्रेनमधली सीट आपण आपली म्हणतो, पण ती खरीच आपली आहे का? आहे का आपली? काही कालावधीसाठी आपल्याला ती मिळाली. 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 4 तास, 6 तास, 8 तास, जे काय असेल. त्याच्यानंतर तिथं आपल्याला कायमचं कोण बसू देईल का? नाही नाही, आम्ही काल बुक केलं ना, आता आज पण आम्ही इथंच बसणार. आपण तसं म्हणू शकत नाही. तसं हे शरीरसुद्धा किंवा इंद्रियसुद्धा काही कालावधीसाठी आपली आहेत. आणि आपल्याला डायरेक्ट तसं ज्ञान आत्ता कर्माच्या अधीन असल्यामुळं होऊ शकत नाही. त्यामुळं इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणावं लागतं. आता चष्म्यामुळंच आपल्याला दिसते असं जर म्हणलं तर आंधळ्या व्यक्तीने चष्मा घातल्यावर त्याला का नाही दिसत? का नाही दिसत? एखादी पूर्ण अंध व्यक्ती आहे आणि मग डोळ्याला चष्मा लावला की दिसतंय, मग त्याला लावलं तर का नाही दिसत? म्हणजेच काय आहे, ज्याचं त्याचं कर्म आहे आणि ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी ज्याचा आपल्याला संयोग झालेला आहे, तर ते सगळं काय आहे, निमित्त आहे. मग जरी आपण म्हटलं की मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम किंवा वीर्यांतरायाचा क्षयोपशम असताना इंद्रिय आणि मनाच्या द्वारे जे ज्ञान होतं, मग इंद्रिय आणि मनाच्या द्वारे असं म्हणलं तरी इंद्रिय आणि मन हे निमित्त आहे, हे आपल्याला तिथं लक्षात येतं. म्हणजे ह्याच्यासाठीच आपण निक्षेप वगैरे शिकलोय. ते म्हणत असताना त्याच्या मागं आपला काय भाव आहे, कळलं का? त्याच्यामुळं झालं असं म्हणत असलं तरी अंतरंगामध्ये ज्ञानगुण माझाच आहे हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. केवल ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला इंद्रिय आणि मनाची गरज लागणार आहे, असा मेसेज केलाय ना तू. कस्तुरी आहे का? तर आपण जर असं मानलं की मला इंद्रिय आणि मन हे लागणारच आहे, तर आपलं हे इंद्रिय मन कधीही सुटणार नाही. कायम आपल्याला संसारात राहावं लागेल. ही मान्यताच आपली काय आहे, चुकीची आहे. उलट आपल्याला काय सांगितलंय की जसं माझं स्वरूप आहे तसं स्वरूप मला प्रकट करायचंय, तर मला ह्या इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडावं लागेल. काय करावं लागेल? इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडायचंय मला. त्याच्या आधाराने मला चालायचं नाही. आपल्याला जर काही कारणाने आपला ॲक्सिडेंट झाला, आपल्याला ते काय वॉकर वगैरे घेऊन चालायला लागलं, तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो का? असं वाटतं कधी ते सुटल का, चला आपल्याला एक नवीन दागिना मिळाला असं वाटतं? काय वाटतं? कधी एकदा ते सुटल, म्हणजे माझ्या पायामध्ये कधी एकदा अशी शक्ती येईल की मला ते वॉकर घ्यायची गरज पडणार नाही. ही भावना असते का वॉकर असावा, बरं झालं मिळाला, आता मरेपर्यंत मी वॉकरच घेऊन चालणार, अशी भावना असते का? नाही. मग हे इंद्रिय आणि मन हे काय आहे, आपल्यासाठी अडथळा आहे. जरी आपल्याला आत्ता त्याच्याद्वारे काहीतरी ज्ञान होतंय, पण डायरेक्ट मिळणं आणि इनडायरेक्ट मिळणं फरक आहे की नाही? डायरेक्ट मिळणं म्हणजे सोपं झालं, कुणाच्या तरी मार्फत येतंय म्हटल्यानंतर काय होतंय, तिथं खूप अडथळे येतात. काही ना काही चुकीच्या गोष्टी किंवा काही ना काही अंतराय वगैरे असं सगळं होतं. म्हणून अवलंबून राहावं लागतं. का अवलंबून राहिल्यामुळे आपण दुःखी होतो, कारण कामवालीवर अवलंबून आहे. कामवाली नाही आली तर किती आकुलता होते, कधी येणार, आलीच नाही, नाही आली तर काय करायचं, कितीतरी विचारांनी आपण सतत तिथं काय असतो, त्याच्यातच गुंतलेला असतो. म्हणजेच काय आहे, परावलंबन हे दुःखाला कारण आहे आणि स्वातंत्र्य हे सुखाला कारण आहे. मग ह्या स्वातंत्र्यासाठीच आपल्या देशामध्ये किती लढाया वगैरे झालेत की नाही, किती लोकांनी स्वतःचं सगळं समर्पण केलं वगैरे. म्हणजेच काय आहे की आपण पण आत्ता हे कर्म शरीर ह्यांच्या ताब्यात आहोत, त्यांच्या अधीन आहोत. म्हणजे त्यांनी आपल्यावर ताबा घेतलाय आणि आपण जर म्हणत असेल नाही नाही मला मोक्षाला जाईपर्यंत ह्यांची गरज लागणार आहे, तर मग ते सुटत नाही. ह्याच्यामध्ये बहुतेक समाधी शतकमध्ये एक गाथा आहे की हे शरीर मिळण्याचं कारण काय. आपल्याला हे शरीर कधीपासून आहे आपल्या संयोगामध्ये, कधीपासून आहे कस्तुरी? किती शरीर आजपर्यंत झाली आपली, का आत्ता मिळाले ह्या जन्मात? भरपूर झाले आणि आपल्या तसं ते मिळत जाते. अनंत आपले शरीर झालेली आहेत, अनंत जन्म मरण झालेले आहेत. प्रत्येक मध्ये नवीन आपल्याला कुठलं तरी शरीर मिळालेलं आहे, हलकं भारी, तिर्यंच गतीतलं, नरक गतीतलं वगैरे. मग असं आपल्याला शरीर मिळण्याचं कारण काय, असं तिथं एक गाथा आहे. तर ह्या शरीरामध्ये आपली एकत्व बुद्धी,
किंवा ह्या शरीराशिवाय मला सुख नाही, म्हणजेच शरीर चांगलं असेल, शरीराचे अवयव असतील तर मी सुखी, ह्या मान्यतेमुळं काय होते आपल्याला परत परत शरीर मिळते. म्हणजे ते कर्म काय म्हणते, तुम्हाला ह्या शरीराची गरज वाटते ना, तुम्हाला हे शरीर आवडतंय ना, घ्या मग, त्याची शक्ती संपली आता दुसरं घ्या, असं म्हणते. कळतंय का? आपल्यालाच पाहिजे ना, मग पाहिजे तर तुम्हाला आम्ही देतो, पण आपण अशी मागणी करून स्वतःलाच स्वतः कैदेत घालतोय हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हेच आपल्याला जिनवाणी सांगते. काय सांगते? की आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे, आपलं स्वतंत्र भरपूर वैभव आहे, असं असताना आपण दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं? म्हणून जर आपल्याला स्वतंत्र व्हायचे, स्वतंत्र म्हणजे कुणापासून? शरीरापासून, कर्मापासून स्वतंत्र व्हायचे, तर पहिल्यांदा मी ह्याच्यामुळं माझं अस्तित्व नाही हे आपल्याला पक्क पाहिजे, किंवा ह्याच्यामुळं मला ज्ञान होतंय असं नाही. तर हे सध्या आता काय आहे? परावलंबन आहे. त्यामुळं जे काय मिळतंय ते इंद्रियांच्या द्वारे मिळतंय, हा माझ्यासाठी काय आहे? नाविलाज आहे, मजबुरी आहे, ती गरज नाही आहे. कळतंय का? मजबुरी म्हणून आत्ता आपल्याला हे सगळं काय करावं लागतंय, सगळं करावं लागतंय किंवा त्याच्यामध्ये अडकून राहावं लागतंय. पण आपण त्याच्यामध्ये आनंद मानतोय, ही आपली चूक आहे. जसं तो राजा आनंद मानत होता, ज्यांनी त्याच्यावर काय हक्क गाजवलाय, त्याला कैदेत ठेवलाय, तर त्यांनी काय दिलं की त्याला बहुमान येत होता, त्याला आनंद वाटत होता. तो राजा किती चांगला, म्हणजे कैद केलंय किंवा माझंच मला देताना सुद्धा मला पाहिजे तेव्हा मिळत नाहीये, ह्याचं त्याला कळत नव्हतं. तो कसा आपल्याला आत्ता वेडा वाटतोय ना, तसे आपण वेडे आहोत. का वेडे आहोत? आपण ह्या शरीरामध्येच काय करतोय? सुख मानतोय. शरीर असेल तरच बरं आहे, म्हणजे शरीराचा नाश होऊ नये असं आपल्याला तिथं सतत वाटत असतं. म्हणूनच रोग वगैरे काय झाला तर आपल्याला भीती वाटते, किंवा दुसरं कुणाचं ऐकलं तरीसुद्धा आपल्याला भीती वाटते की नाही? वर्षातही का नाही वाटत? मला झालं तर काय करायचं, येतो की नाही मनामध्ये विचार? म्हणजेच आपण ह्या शरीराला सोडायची आपली तयारी नाही आहे, म्हणजेच आपल्याला आपलं स्वातंत्र्य नको आहे, तर परावलंबन आपल्याला आवडते. म्हणून इंद्रिय आणि मनाची मला गरज नाही, हा आपल्याला मनामध्ये काय पाहिजे? पहिल्यांदा ठाम विश्वास पाहिजे. मग असा विश्वास किंवा हे ज्ञान, कारण हे जसं स्वरूप आहे तसं आहे, कारण मी स्वावलंबी आहे, माझ्यामध्ये सगळं काही आहे, मला कुणाची गरज नाही, हे सगळं आपल्याला जिनवाणीमध्ये समजल्यावर आपले तसे जर निर्णय झाले किंवा तसा ठाम विश्वास निर्माण झाला, तर आपल्याला हे बाहेरचं सगळं जे आहे ना, अडथळे, आवरण, हे सगळं उलट नष्ट होत जाणार आहे. आणि आपण म्हणलं नाही मला इंद्रिय पाहिजेतच, मोक्षाला जाईपर्यंत पाहिजेतच, मोक्ष पुढं 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 जात जाणार आणि शरीर मिळत जाणार. कारण आपण इच्छा करतोय, जी आपण इच्छा करतोय ना, शरीर पाहिजे, चांगलं पाहिजे किंवा असं पाहिजे, म्हणजे असं आपले भाव आहेत. मग त्या भावानुसार तिथं आपल्याला शरीर तर मिळते, पण चांगलं मिळेल किंवा ते सगळं निरोगी मिळेल ह्याची मात्र गॅरंटी नाही. तुम्हाला शरीर पाहिजे ना, देणार, पण जसं ते तिथं कर्मानी काय काय, म्हणजे आपण बांधलेलं कर्म आहे, तिथं जसं असेल तसं मिळणार. मग निरोगी कुरूप असेल किंवा नीच गोत्रामध्ये असेल किंवा रोगी असेल, अशा सगळ्या काय काय प्रकाराने आपल्याला, पण ते शरीर पाहिजे ना, मग मिळत राहणार. म्हणून इच्छा करायची नाही, किंवा मला मोक्षाला जाईपर्यंत इंद्रिय चांगली मिळावीत तरच माझी साधना होईल. मग असं म्हणलं तर आपलं परावलंबनच झालं ना. तृप्ती लक्षात येते का? अवघड वाटते? सगळं लक्षात बदलायची. कस्तुरी, कालचं लक्षात आलं ना तुझ्या? म्हणजे हां हां, ठीक आहे. प्रमाण ज्ञानाचे दोन भेद आपण काल बघितले होते. कुठले कुठले होते? प्रत्यक्ष कशाला म्हणायचंय? तर जे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाशिवाय होतं, म्हणजे ज्या ज्ञानाला इंद्रिय आणि मनाची गरज नाही, डायरेक्ट होतं, आत्म्याच्या ज्ञानाच्या द्वारे डायरेक्ट जाणलं जातं, तर त्याला काय म्हटलेलं आहे? प्रत्यक्ष. आणि परोक्ष कशाला म्हटलंय? की जे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या सहाय्याने होतं. आपण सहाय्याने म्हणूया, म्हणजे काय, तिथं निमित्त आहे हे लक्षात येतं. इंद्रिय आणि मनाच्या द्वारे किंवा त्याच्या सहाय्याने, म्हणजेच त्याचे ते निमित्त असं समजून जे ज्ञान होतं, तर त्याला तिथं काय म्हटलेलं आहे? परोक्ष. आता आपल्या समोर एखादी वस्तू आहे, तर ती बघतोय, तर त्याला काय म्हटलं? जे समजून घेण्यासाठी बरं का, ह्याला पण आत्ता आपण इंद्रियांनी जाणतोय, पण आत्ता समोर एखादी वस्तू आहे तर त्याला म्हटलं प्रत्यक्ष. आणि काल काहीतरी आपण कुठंतरी गेलो होतो, ते आत्ता आपण आठवतोय. आपण काल इथं गेलो होतो, कुठं बँकेत गेलो होतो, कुणाच्या घरी गेलो होतो, तर हे जे आठवतंय, तर ते काय झालं तिथं आता? परोक्ष. कारण ती
जागा, ते क्षेत्र आत्ता आपल्या समोर नाही आहे. आपण त्याला आता जाणतोय ते कसं जाणतोय? कालचं जे काही आठवतंय त्यावरून जाणतोय. तर त्याला काय म्हटलेलं आहे? परोक्ष. ह्या दोन. प्रत्यक्ष म्हणजे जे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाशिवाय होते. म्हणजे ज्ञान होण्यासाठी तिथं इंद्रिय आणि मनाची गरजच लागत नाही. कळतंय का? म्हणजे डायरेक्ट ज्ञान होते. म्हणजे स्वतंत्र म्हणा किंवा ज्ञानाच्या द्वारे डायरेक्ट जाणलं. तिथं डोळ्यांनी बघायची गरज नाही, कानाने ऐकायची गरज नाही. तर तिथं काय झालं? आपोआप ज्ञान झालं. आता केवल ज्ञान कसं आहे? केवल ज्ञान होतं, ज्यांना केवल ज्ञान झाले त्या अरिहंतांना डोळ्याच्या द्वारे बघावं लागतंय का? कानाच्या द्वारे ऐकावं लागतंय का? नाही. तर ते तर स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन आहेत आणि त्या ज्ञानामध्ये 3 लोक झळकलेला आहे. मग ते कशाच्या द्वारे झळकला? तर त्या ज्ञानामध्येच तेवढी शक्ती आहे, असं ते प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं जातं. आणि परोक्ष म्हणजे जिथं खिडक्या असल्याशिवाय दिसत नाही, कारण आत बंदिस्त आहोत आपण आणि त्यामुळं तिथं कशाचं तरी आपल्याला आधार, अवलंबन घ्यावं लागणार आहे. तर त्याला म्हटलेलं आहे परोक्ष ज्ञान. इंद्रिया प्रमाण है. हॅलो. आपल्या सगळ्यांना पडला होता तोच प्रश्न इथं. इंद्रिया प्रमाण है क्योंकि उनके द्वारा ज्ञान होता है. म्हणजे इंद्रियांमुळं ज्ञान होतंय असं तिथं त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे इंद्रिय हे खरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता उत्तर दिलंय, इंद्रिया प्रमाण नहीं है क्योंकि इंद्रिया जड है. आता आपण म्हणतो की डोळ्यामुळं दिसलं. मग डोळ्याला आपण जे जाणलं ते डोळ्याला कळलंय का? कळलंय कुणाला? डोळ्याला कळलंय का त्या शरीरामध्ये असलेल्या जीवाला दिसलंय? कोणी बघितलंय? तर ते जीवाला बघितलंय. कारण मनाला कळलं. मनाला म्हणजे बघितल्यावरच ना. पण मन म्हणजे मन पण जडच आहे. त्याच्याद्वारे आपण विचार करतोय ना, तर तो आपला आत्मा आहे. म्हणजे मन सुद्धा हे जसं म्हणजे डोळे आहेत, कान आहेत, तसं एक इंद्रिय आहे. म्हणजे ते फक्त कसं आहे? अगदी सूक्ष्म आहे, आपल्या डोळ्याला दिसणार नाही एवढं आहे. अगदी कमळाच्या आकाराचं आपल्या हृदयाच्या ठिकाणी असं ते 8 पाकळ्यांच्या कमळासारखं मन आहे. म्हणजे मनाचा आकार आहे. आणि त्याद्वारे तिथं काय होतं? हे सगळे विचार वगैरे, कषाय वगैरे तिथं उत्पन्न होतात. पण हे होतात कुणाच्या द्वारे? तर जीवाचं म्हटलेलं आहे त्याला. त्या पुद्गलाला किंवा त्या शरीराला कुठलंही समज नाही, त्याला काही इष्टानिष्ट भाव नाहीत, सुख दुःख वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये ज्ञानच नाही. आपल्याला जे काही समजतंय ना, आपल्याला ज्या काही भावना आहेत, सुख दुःख वाटतंय, चांगलं वाईट वाटतंय, हे असावं हे नसावं असं वाटतंय, तर हे सगळं ज्ञानाच्या द्वारे जाणलं जातंय. ह्या शरीराला काही कळत नाही. प्रत्येक वेळेस हेच उदाहरण लक्षात ठेवायचं की प्रेत आहे, त्या प्रेताला सगळी इंद्रिय वगैरे चांगली आहेत. म्हणजे आता समजा एक 25-30 वर्षाचं एखादं कोणीतरी आहे आणि त्याचा काय अचानक ॲक्सिडेंटनी वगैरे मृत्यू झाला. आता त्याचे कान, नाक, डोळे सगळं चांगलं आहे, पण त्याला काय समजतंय का? त्याला बोललेलं कळतंय का? त्याला आता ॲक्सिडेंटमध्ये आपण मेलो, आपल्याला इथं इथं जखमा झाले, तिथं दुखतंय, असं काय आहे का त्या शरीराला? ज्ञान ज्ञानच त्याचं नाही. ज्ञान नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये तो ज्ञान गुण नाहीच, तो जीवाचा गुण आहे. ज्ञानाचा गुण, ज्ञान कुठं आहे? जीवामध्ये आहे. शरीरामध्ये ज्ञान नाही. शरीर कसं आहे? जड आहे, अचेतन आहे, त्याला काहीही संवेदना नाही. त्यामुळं तिथं काय आहे? तर ते प्रमाण नाही, इंद्रिया प्रमाण नाहीत असं म्हटलंय. म्हणजेच इंद्रियांच्या द्वारे ज्ञान होत नाही. फक्त ते खिडक्या आहेत किंवा मार्ग आहे. नळाला पाणी आलं, नळामध्ये पाणी नळा म्हणजे कुठलं तरी पाण्याचा स्रोत आहे आणि तो वाहत वाहत नळाच्या द्वारे आपल्याला मिळतोय. कळतंय का? नळ म्हणजे पाणी आहे का? 24 तास असायला पाहिजे. मग नळच पाणी असेल, नळच पाण्याचं काय असेल? काय म्हणजे रूप असेल पाण्याचं, किंवा नळामुळं पाणी मिळते असं जर मानलं तर बरोबर आहे का? वरच्या टाकीत पाणीच नसेल तर नळाला पाणी येईल का? म्हणजे पाणी म्हणजे जीव आहे आपण, आणि नळ म्हणजे हे सगळं बाहेरचं काय आहे? जड चेतन असं समजायचं, शरीर वगैरे टाईप. कळतंय का? मन आणि आत्म्यामध्ये काय फरक आहे? मन पुद्गल आहे. ते माहित झालं, पण कसं मन आणि आत्मा
वेगळ्या प्रकारे माहिती हा, वेगळं आहे. म्हणजे त्या मनाच्या द्वारे विचार करतोय तो आत्मा आहे. कळतंय का? मग मन ज्यांना नाही त्यांना कसं कसं व्हायचं? मग ते जर आत्म्याचाच भाग असता मन, तर मग सगळ्या जीवांना असायला पाहिजे. किडामुंगी ह्यांना आहे का? निगोदी जीवांना आहे का? वनस्पती ह्यांना आहे का मन? म्हणजेच मन हा सुद्धा त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही म्हणून. नाही 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 नाही. मग एक इंद्रिय, दोन इंद्रिय असं का म्हटलेलं आहे? एक इंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय, पंचेंद्रिय पर्यंत चे जीव. म्हणजे पंचेंद्रियामध्ये दोन प्रकार आहेत, संज्ञी आणि असंज्ञी. मग असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या सगळ्या जीवांना मन नाही. कळतंय का? मन फक्त काही पंचेंद्रिय आणि मनुष्य, देव, नारकी ह्यांना आहे. म्हणून तर आत्ता आपल्याला एवढं महत्त्व पाहिजे की आपण संज्ञी आहोत, पंचेंद्रिय आहोत, मनुष्य आहोत, जैन धर्म मिळालाय, निरोगी शरीर मिळालंय, सगळी अनुकूलता मिळाली आहे. म्हणजे हे सगळं उत्तर दुर्लभ गोष्टी आपल्याला मिळाल्यात. पण हे मन मिळणं महाकठीण आहे. आत्ता आपल्याला मिळाले ते महान काहीतरी पुण्य केलंय आपण म्हणून मिळाले. संज्ञी पंचेंद्रिय होणं खूप दुर्लभ आहे. ह्याचा जर आता आपण चिमण्या त्यांच्या बाळांना खाऊ घालतात किंवा ते त्यांच्या पार्टनरवरती प्रेम करतात, कितीतरी आपल्याला काही पंचेंद्रिय आहेत, त्यांना मन असलेले पंचेंद्रिय काही आहेत, आणि काहींना काय आहे तर मन नाही. आणि मन नाही तरी पण त्यांना तसं ज्ञान त्या त्या इंद्रियाच्या द्वारे होतं. आता काल कोणतरी म्हटलं ना, डोळे नाही आहेत पण कुठल्या तरी दुसऱ्या अवयवाचं तिथं जास्त हे असतं, विशेषता म्हणजे जास्त त्या इंद्रियांचा तिथं क्षयोक्षम असतो. म्हणजे जरी डोळ्याने दिसत नाही तर त्यांना स्पर्श ज्ञान खूप जास्त असतं, जे आपल्यासारख्यांना नसतं. म्हणजे कमी असतं आपल्याला. त्यांना नुसतं असा स्पर्श केला तरी ही कशाची नोट आहे हे कळतं, 50ची आहे का 100ची आहे. म्हणजे ते काय झालेलं आहे, ज्ञानाचा उघाड तिकडं गेलेला आहे. असं तसं आता हे मुंगी वगैरे ह्यांना काही मन आहे का? नाही आहे. पण त्यांना लगेच कळतं की नाही काहीतरी आपल्याला इथं धोका आहे, की लगेच ते आपला रस्ता बदलतात, सरळ चाललेले असतात. म्हणजे आपणच लहानपणी करायचो ना, म्हणजे असं त्यांची लाईन आहे आणि पुढं आपण काय केलं, लाईनच्या पुढं अशी रेष नुसती ओढली. त्या मुंगीला काहीच केलं नाही. ती जिथं येणार आहे आता त्याच्या पुढं नुसती रेष आपण जरी बोटाने ओढली, ती लगेच वळून दुसऱ्या रस्त्याने जातात. म्हणजे त्यांना काहीतरी एवढं कळतं तिथं काहीतरी धोका आहे. ते ज्ञान त्यांचं कुठलं आहे? पण मती आणि श्रुतज्ञान आहे. त्यांना मन नाही. तेवढ्या ज्ञानाचा तिथं उघाड आहे, तर त्या ज्ञानाच्या द्वारे त्यांच्या हे लक्षात येते की इथं काहीतरी धोका आहे आणि आपण आपला दुसरा मार्ग बदलूया. म्हणजे तसंच हे असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत, म्हणजे काही जीव असे आहेत की त्यांना 5ही इंद्रिय आहेत पण त्यांना मन नाही. मग अशा जीवांना काय म्हटलेलं आहे तिथं? असंज्ञी म्हणलेलं आहे. मग इथं मन जे आहे तर ते शरीराचाच एक अवयव आहे, किंवा शरीराचा म्हणजेच पुद्गलाचाच एक भाग आहे. ते पण पुद्गलापासूनच बनलेलं आहे. पुद्गल म्हणजे मनोवर्गणा म्हटले जातात. आपण शिकणार आहे ते पुढं, जे काही कर्मवर्गणा वगैरे आहेत. तर कशापासून कशाची निर्मिती झाली, शरीर कशापासून बनलं, मन कशापासून बनलं, हे सगळं आपल्याला येणार आहे पुढं. कस्तुरी लक्षात आलं? कान नाक आहेत ना, तसं मन हे एक एक्स्ट्रा म्हणजे हेच आहे, ते पण काय इंद्रियच आहे. पण त्याला काय म्हटलेलं आहे? मनाला अनिंद्रिय असं म्हटलेलं आहे. अनिंद्रिय का म्हटलं तर ते सूक्ष्म आहे. जसं हे कान नाक वगैरे आपल्याला दिसतात तसं ते दिसत नाही. फक्त ते आहे हे आपल्याला विचार जे आहेत त्या विचारांच्या द्वारे कळतं की हां मन आहे आपल्याला, किंवा संज्ञी आहेत की तर आपल्याला हित काय अहित काय ह्याचा विचार आहे, किंवा आपल्याला असं कळतं विचार करायला पाहिजे, हे बघायला पाहिजे, नीट करायला पाहिजे. म्हणजे हे जे विचार केले जातात तर ते काय आहे, एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे आपल्याला मिळालेलं, जे असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना नाही. मग भावहिंसेला एवढं का महत्व आहे? म्हणजे परिणामच आपल्याला कर्मबंधाला कारण आहेत ना. भाव म्हणजे काय? आपल्या मनामध्ये जे काही परिणाम, क्रूर परिणाम झाले, किंवा दयेचे परिणाम झाले, दानाचे परिणाम झाले, भोगाचे परिणाम झाले, हे परिणामच आपल्याला तिथं कर्म बांधून देत आहेत. कारण हे परिणाम आपण करतोय म्हणजे ते परद्रव्याच्या बाबतीत करतोय, आणि जिथं परद्रव्याचा आपला काहीही संबंध नाही आहे. परद्रव्याचा आपण करता नाही, किंवा परद्रव्याचा स्वामी नाही, परद्रव्याचं परिणमन आपण करू शकत नाही. मग भावहिंसा म्हणजे काय? दुसऱ्याला तरी काहीतरी आपण त्रास द्यायचे भाव केले, मारायचे भाव केले, फसवायचे भाव केले. मग आपण त्यांचं तर काही करू शकत नाही. करू शकतो का?
दुखवू शकतो का? पण विचारामध्ये आपल्याला दुसऱ्यांना दुखवायचा तसा भाव आहे आणि त्या भावाचं फळ मग आपल्याला भोगावं लागतं. आणि हे सगळे विचार आपण मनाच्या द्वारे करतो. आत्ता आपण मन आहे आपल्याला म्हणून, आणि ज्यांना मन वगैरे नाही तर त्यांचं जे ज्ञानाचा उघाड आहे त्या उघाडामध्ये त्यांना जे जे काही त्यांचे भाव तर त्यांना होत असतात की खायला पाहिजे. मग ते झाडाची मुळं पण काय करतात, जिकडं पाणी असेल तिकडं वाढत जातात. म्हणजे त्यांना ते ज्ञान आहे की नाही की पाण्याचा स्रोत कुठं आहे. म्हणजे तेवढं त्यांच्या पर्यायामधलं ज्ञान त्यांना आहे, पण तिथं व्यक्त होण्यासाठी मन नाही आहे. कळतंय का? मन नसल्यामुळं त्यांना विवेकच नाही आहे कुठला की बाबा इथं आपल्याला काहीतरी धोका होईल. किंवा आता आपण कुत्र्याला वगैरे असे बघतो मारतात वगैरे, पण मारलं तरी परत ते त्यांच्याच घरात जातं आणि तिथं बघत बसतं की मला खायला काय देतील का. म्हणजे तिथं त्यांना कळत नाही अरे ह्यांनी आपल्याला मारलंय, इथं काय मिळणार नाही. म्हणजे तेवढं ज्ञान नाही आहे त्यांना. तिथं मन आहे त्यांना, तरीसुद्धा एवढा विचार नाही. म्हणजे ते ज्ञानाचा उघाड पण कसा आहे, खूप कमी असतो. जरी मन असलं तरी तेवढा उघाड नाही आहे जेवढा आत्ता आपल्याला आहे, आपल्यामध्ये आहे. काय बघत होतो? इंद्रिया कशा आहेत? जड अचेतन आहेत. ज्ञान तो चेतन की पर्याय है. म्हणजे जे ज्ञान होतंय आपल्याला तर ते कुणाचं आहे? चेतन म्हणजे कुणाला म्हटलंय चेतन? जीवाला. हां, म्हणजेच जाणणारा किंवा चेतणारा किंवा ज्याच्यामध्ये चितीशक्ती आहे असा तो कोण आहे तर चेतन. आणि त्याच्यामध्ये ज्ञान हा गुण आहे किंवा शरीरामध्ये नाही. इसलिए आत्मा के द्वारा ही ज्ञान होता है. लक्षात आलं का? एवढं तरी आत्ता समजून घ्यायचंय की ज्ञान हा जीवाचा गुण आहे. ज्ञानाच्या द्वारे आपण जाणतोय, म्हणजे जीव जाणतोय, शरीर जाणत नाही, इंद्रिया जाणत नाहीत. फक्त इंद्रिया शरीर हे काय आहे? खिडक्या आहेत. खिडकीला ज्ञान होतंय का? म्हणजेच तिथं एवढं ते जड आहे, त्यांच्यामध्ये ज्ञान नाही, पण त्यांच्यातून बघणारा, त्यांच्यातून जाणून घेणारा तो जीव आहे. तो जीवाचा ज्ञान गुण आहे. दुसरा प्रश्न आहे, यह ठीक है ना कि प्रस्तुत ज्ञेय पदार्थ हो तो उससे ज्ञान होता है. म्हणजे आता आपण म्हणलो तसंच की आहेत ना आता इंद्रिया, त्याच्यामधून बघतोय ना आपण, ऐकतोय ना, म्हणजे त्याच्यामुळंच ज्ञान झालं. यह ठीक नहीं है. यदि प्रस्तुत पदार्थ और आत्मा इन दोनों के मिलने से ज्ञान होता तो ज्ञाता और ज्ञेय इन दोनों को ज्ञान होना चाहिए. मग जर ह्या डोळ्यामुळं कानामुळं ज्ञान होत असेल तर जसं जीवाला ज्ञान झालं तसं ह्या डोळ्याला पण व्हायला पाहिजे, तसं ह्या कानाला पण व्हायला पाहिजे. पण असं तर दिसत नाही. चष्म्याला पण ज्ञान व्हायला पाहिजे. चष्म्याला पण कळायला पाहिजे पुस्तकात काय लिहिलंय किंवा काय आहे बाहेर. हे चष्म्याला कळतं का काय? जेव्हा आपल्याला चष्मा पाहिजे असतो, कुठंतरी आपण ठेवलेला असतो सापडत नसतो, तेव्हा तरी त्या चष्म्याला कळतं का की ह्यांना पाहिजे आणि मी इथं आहे म्हणून सांगावं त्याने. कदाचित ते पूर्वी होतं ना मामा की ऐनक म्हणून, इथं चष्मा लावलेला असतो आणि तो गावभर फिरत असतो, हुडकत असतो सगळ्या घरात, माझी चष्मा कुठे, माझा चष्मा कुठे. मग त्या चष्म्याने सांगायला पाहिजे अरे मी तुझ्या डोक्यावरच आहे, कशाला शोधतोय. पण त्यांना ज्ञान नाहीच आहे. हे काय आहे तर वस्तुस्थिती आहे. आत्मा इन दोनों के मिलने से, पदार्थ और आत्मा इन दोनों के मिलने से ज्ञान होता तो ज्ञाता और ज्ञेय इन दोनों को ज्ञान होना चाहिए, किंतु ऐसा नहीं होता. यदि उपादान और निमित्त ये दो होकर एक कार्य करे तो उपादान और निमित्त की सत्ता स्वतंत्र न रहे. आता उपादान काय आणि निमित्त काय हे सांगा मला. आता आपण जे त्या द्रव्याची योग्यता. बरोबर. निमित्त म्हणजे ज्याच्यामुळे ती गोष्ट घडते ते निमित्त. कारण असं त्याच्यामुळं घडते असं म्हणणं पण चुकीचं आहे. शक्ती असल्याशिवाय निमित्त होतच नाही ना. निमित्त काय म्हणायचं, जेव्हा कार्य होतं त्यावेळेस तिथं जी हजर वस्तू आहे तर त्या वस्तूला तिथं निमित्त असं म्हटलं जातं. तसं इथं काय आहे, आता आपण काय बघतोय, इंद्रिय, शरीर किंवा ज्ञान ह्याच्यामध्ये आता उपादान आणि निमित्त घटवून दाखवा मला. इंद्रिय निमित्त आहेत. उपादान काय? उपादान त्या गोष्टीचं ज्ञान त्या वेळेला मिळतंय, म्हणजे त्याच्या
अ, संयोगाने ते उपादान आहे. आत्ता काय म्हणलो आपण, उपादान म्हणजे शक्ती आहे की नाही. हां, मग डायरेक्ट ज्ञानालाच उपादान म्हटलेलं आहे. त्या गोष्टीचं ज्ञान झालं म्हणजे तेवढंच ज्ञान घ्यायचं नाही. अखंड ज्ञानगुण, ज्ञान होण्याची शक्ती आहे की नाही. ज्ञानामध्ये सगळं काही जाणण्याची शक्ती आहे की नाही. मग हे ज्ञानाचं उपादान झालं. आणि मग हे होत असताना बाहेर काहीतरी आपल्याला चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय किंवा स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय हे इंद्रिय आहेत, किंवा चष्मा आहे, पुस्तक आहे, असं हे काहीतरी बाहेरच्या गोष्टी आहेत आपल्या संयोगामध्ये. तर ह्या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे, मग निमित्त म्हटलेलं आहे. पण ह्या सगळ्यांमधून ज्ञान येत नाही, तर ज्ञान माझ्यामध्येच आहे. ते ज्ञान ह्या सगळ्या निमित्तांच्या द्वारे जरी जाणत असलं तरी जाणण्याची शक्ती ह्या निमित्तामध्ये नाही, तर जीवामध्ये आहे, ज्ञान गुणामध्ये आहे. त्यामुळं उपादान महत्त्वाचं आहे. अंध व्यक्ती आहे, त्याला सगळं काही दिलंय, पुस्तक काय 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 सगळं. आता वाच म्हणलं तर त्याला वाचता येईल का. म्हणजे त्याच्यामध्ये ती शक्तीच नाही आहे त्या डोळ्यामध्ये, बरं का. आता इथं व्यवहाराने घेतोय आपण, ज्ञान आहे त्याच्यामध्ये, पण आत्ता त्या ज्ञानावर असं आवरण आहे की चष्मा असेल, पुस्तक असेल, उजेड असेल, सगळं काही आहे, पण तिथं त्याचा उघाड होण्याची योग्यताच नाही आहे. त्यावेळेस त्याचा तसा कर्माचा उदय आहे की बाहेर सगळी निमित्त हजर आहेत. पुस्तक आहे, डोळा आहे, चष्मा आहे किंवा लाईट आहे, पण ह्या सगळ्या निमित्तांनी तिथं कार्य केलं का त्याला दिसण्याचं, किंवा त्याला पुस्तकात वाटायला लागलाय. काल आपण इंद्रियांशिवाय फक्त तिथं हजर आहेत. ते काही तिथे सांगते मी तुला की त्या अंध व्यक्तीला तिथं सगळं बाहेर लाईट आहे, पुस्तक आहे, चष्मा आहे, तरी पण ज्ञान होतंय का त्याला. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो ना निमित्तामुळं ज्ञान झालं. मग निमित्त आहे तर निमित्त कुठं ज्ञान करून देते. त्याची उपादान शक्ती पण पाहिजे ना तिथं, ते ज्ञान होण्याची त्याची. हां, उपादान तिथं जागृत झालेलं नाही आहे. तिथं त्या उपादानावर काय आलेलं आहे, आवरण आलेलं आहे. आणि त्यामुळं सगळं निमित्त हजर असलं तरी तिथं जाणण्याचं कार्य दिसून येत नाही. काय म्हटली, उदय आहे की त्यांनी त्या सगळ्या ज्ञान होण्याच्या जे काही समोर वस्तू आहेत तर त्या वस्तूचं ज्ञान होऊ नये असं त्या कर्माने तिथं काय केलेलं आहे, आवरण आणलेलं आहे. तर असं हे उपादान महत्त्वाचं आहे. आणि ते उपादान माझं स्वतःचं आहे. मला त्या जाणण्यासाठी ह्या इंद्रियांवर किंवा ह्या बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहायची गरज नाही. हे आपल्याला पक्क पाहिजे. नाहीतर मग आपलं हे शरीर, हे इंद्रिया, ह्यांचं अवलंबन कधीच सुटणार नाही. त्या छोट्या मुलाला आपण धरून चालत असतो, जेव्हा ते चालायला अजून नुकतंच शिकत असतं. मग कुठेही जायचं असलं तर आपण काय करतो, त्याचं बोट पकडतो किंवा त्याला आपलं बोट पकडायला लावतो. पण आयुष्यभर आपण त्याने आपलं बोट धरून चाललंच पाहिजे, कुठंही जाता येता, असं आहे का. तसं झालं तर काय होईल, आपल्याला किती आपल्याला अवघड वाटेल. मोकळेपणाने आपल्याला पण चालता येणार नाही, त्याला पण चालता येणार नाही. म्हणजे काही काळापुरतं तिथं ते बोटाला पकडणं गरजेचं आहे, पण आयुष्यभर बोट धरूनच चालणं म्हणलं तर कसं आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे. आपल्याला पण अडथळा येईल की नाही. कुठं जायचं म्हणलं की ते धरा त्याला, कुठं जायचं म्हणलं की मोकळं चालताच येणार नाही, पटपट चालताच येणार नाही, आपल्याला काय पाहिजे स्वतंत्रतेने करताच येणार नाही. तसं इथं काय आहे, ह्या इंद्रियांच्या अधीन जर आपण राहिलो तर आपल्याला कसं होणार. आपल्याला स्वतंत्रपणे जगता आलं पाहिजे, ते आपलं स्वातंत्र्य, आपला हक्क आहे. आपण मात्र काय मानतोय, नाही नाही मला कायम ह्याच्या अधीनच राहायचंय. म्हणून ही मान्यता आपल्याला बदलायची, कळतंय का. ही मान्यता बदलणं सुद्धा खूप अवघड आहे, कारण अनादिकाळापासूनचे संस्कार काय आहेत, ह्याच्यामुळं मला ज्ञान होते किंवा ह्याच्याशिवाय माझं काही खरं नाही. हे जे आपलं मान्यता आहे, हे जे आपलं काय एक प्रकारचं पक्का विश्वास आहे, तर तो विश्वास तोडायचा आहे. आणि तोडण्यासाठी आपल्याला हे प्रत्येक वेळेस असं सखोल जाणावं लागेल, खोलवर बघावं लागेल. वरवर बघून आपण म्हणणार नाही मग ह्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं मी दुःखी, त्याच्यामुळं मी सुखी. हे सगळं काय आहे, परद्रव्यावर अवलंबून आहे. परामधून सुख येतंय, परामधून दुःख येतंय, ही मान्यता आपली आहे. आणि ही मान्यता तोडायची असेल तर उपादान काय आहे, निमित्त काय आहे. उपादान निमित्त का कुछ नहीं करता और न निमित्त उपादान का कुछ करता है. प्रत्येक पदार्थ स्वतंत्र रूप से अपने अपने कारण से अपने लिए उपस्थित होते हैं. म्हणजे तिथं निमित्त जरी हजर आहे, म्हणजे आता इंद्रिया जरी आहेत, डोळे चांगले आहेत, कान आहे, पण हे आपल्यासाठी आलेत का.
नाही. तर त्यांची पण ह्या शरीरामध्ये अशा ठिकाणी एवढ्या काळासाठी येण्याची त्या पुद्गल द्रव्याची योग्यता आहे. ते त्याच्या स्वतःसाठी इथं हजर आहे आणि योगायोगाने आपण ह्या शरीरात आहोत. मग आपल्याला वाटते की त्याच्यामुळं मला झालं. कळतंय का? जे दोन गोष्टी एकत्र आल्यात ना, आपण त्याच्यासाठी आहोत ना ते आपल्यासाठी आहे. ह्या शरीरासाठी जीव नाही किंवा जीवासाठी हे शरीर नाही. तर काही काळासाठी कर्मधर्म संयोगाने किंवा त्या योग्यता ज्या त्या द्रव्याची अशी योग्यता म्हणून ते एका ठिकाणी काही काळासाठी आलेलं आहे. आणि आपल्याला आता काय वाटतंय की तेच मी आहे किंवा त्याच्यामुळंच मी आहे, तेच माझ्या सुखाचं कारण आहे. अशा सगळ्या आपल्या काय झाले, चुकीच्या मान्यता एकावर एक रचल्या गेल्यात. आणि त्या मान्यतेमुळं काय झालं, आपलं सगळं गणित चुकले. काय गणित चुकले? उत्तर काय येते तिथं? दुःख हे उत्तर येते. आणि आपल्याला अपेक्षा कशाची आहे? सुख ह्या उत्तराची अपेक्षा आहे. पण मिळताना तिथं उत्तर चुकीचं आलं. का चुकीचं आलं? तर वरती गणित चुकले. उत्तर चुकीचं कधी येतं? शेवटची पायरी चुकते का? अगोदर काहीतरी चुकलेलं असतं ना. पहिली पायरी चुकली की मध्ये 10 पायऱ्या असतात, त्या सगळ्या पायऱ्या चुकल्या जातात. तसं इथं आपलं मूळ मान्यता चुकलेली आहे. शरीरामध्ये एकत्व, शरीरामुळे मी सुखी, शरीरामध्ये काही हे असेल, बिघाड असेल तर मी दुःखी, अशा चुकीच्या कल्पना, चुकीच्या मान्यता आपल्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहेत. मग ह्या मान्यता बदलल्या तर काय होणार आहे? आपल्याला खरं सुख मिळणार आहे, आपलं सगळं दुःख नष्ट होणार आहे. म्हणून काय कसं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जिनवाणी माता आहे. प्रत्येक पदार्थ स्वतंत्र रूप से अपने अपने कारण से अपने लिए उपस्थित होते हैं. ऐसा नियम होने से अपनी योग्यतानुसार निमित्त उपादान दोनों के कार्य स्वतंत्र पृथक पृथक होते हैं. म्हणजे जे ते आपापलं कार्य करतंय, फक्त एकमेकांच्या समोर आल्यानंतर आपल्याला वाटते त्या दोघांनी एकमेकांनी समोर यायचं ठरवलं होतं. पण ना, तिथं आपण त्या दिवशी बघितलं ते कारखान्यामध्ये बाटल्यांचं पॅकिंग होतंय. पॅकिंग होत असताना खालच्या साईडनी बाटल्या येत आहेत, पुढं हळूहळू बाटली एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, आणि वरून बरोबर टोपण येतंय आणि एक टोपण बरोबर त्याच बाटलीवर, दुसरं टोपण बरोबर दुसऱ्या बाटलीवर. हे कसं आहे? ऑटोमॅटिक त्या बाटलीनी ठरवलंय का आता मला टोपण घ्यायचंय, का टोपणाने ठरवलंय मला बाटलीवर बसायचंय? काय आहे कुणाचं ठरलेलं आहे का? जे ते स्वतंत्रपणे आपलं आपलं कार्य होतंय. आणि योगायोगाने तसं सेटिंग असल्यामुळं तसं झालं की आपल्याला वाटतं की हां, म्हणजे जणू काही ते ठरवून त्यांनी केले. आपण काहीतरी ते आता व्यवहारातल्या गोष्टी आहेत ते आपल्याला इथं बघायचं नाही आहे. पण तिथं त्यांची स्वतंत्रता आहे की नाही? टोपणाची मशनरी वरची वेगळी आहे, बाटलीची मशनरी खालची वेगळी आहे. पण ते सेटिंग असल्यामुळं ते दोन्ही एकमेकावर, त्यांना त्याच्याबद्दल त्यांना दुःख आहे ना त्याच्याबद्दल त्यांना सुख आहे. त्यांना आनंद होतो का बरोबर मी बाटलीवर बसलो, किंवा बाटलीला पण बरोबर मी टोपणाला कॅच केलं. असं काय आहे का? ना बाटलीला काय त्याचं सुखदुःख आहे, ना टोपणाला त्याचं सुखदुःख आहे. म्हणजे ही जी स्वतंत्रता आहे तशीच ह्या शरीरातल्या प्रत्येक परमाणूची स्वतंत्रता आहे. एवढा बेस तरी आत्ता आपण लक्षात घेऊया. परत हळूहळू त्याची प्रत्येकाची कशी स्वतंत्रता आहे हे कळते. पण प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे हे कळल्यानंतर कोण कुणाचं काय करूच शकत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा काय? प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि कोण कुणाचं काही करू शकत नाही म्हणल्यानंतर परामुळं मी सुखी, परामुळं मी दुःखी, ही कल्पना आपली काय झाली, तिथं नष्ट झाली. कुठं गेलं? यदि उपादान और निमित्त ये दोनों मिलकर काम करे तो दोनों उपादान हो जाए, अर्थात दोनों की एक सत्ता हो जाए. किंतु ऐसा नहीं होता. म्हणजे निमित्त आणि उपादान, जीव उपादान आहे आणि आपल्यासाठी निमित्त ही इंद्रिय आहेत. मग इंद्रिय आणि जीव ह्या दोघांनी जर एकत्रपणे काम करायचं ठरवलं तर एकतर शरीराला जीवरूप व्हावं लागेल किंवा जीवाला शरीररूप व्हायला लागेल, तर मग तिथं त्या दोघांनी काम केलं असं म्हणता येईल. म्हणजे एका कामाचा करता दोघांना पण म्हणता येईल. पण असं तर होत नाही. त्यामुळं हे काय आहे? उपादान स्वतंत्र आहे आणि निमित्त स्वतंत्र आहे. इस संबंध में ऐसा नियम है कि अपूर्ण ज्ञान का विकास जिस समय अपना व्यापार करता है उस समय उसके योग्य बाह्य पदार्थ अर्थात इंद्रिया, प्रकाश, ज्ञेय पदार्थ, गुरु, शास्त्र इत्यादि परद्रव्य अपने अपने कारण से ही उपस्थित होते हैं.
ज्ञान को उनकी प्रतीक्षा नहीं करनी पड़ती, निमित्त नैमित्तिक का तथा उपादान निमित्त का ऐसा मेल होता है. आता हे थोडंसं स्पष्टीकरणाने उद्या बघूया, आता वेळ होईल. तर इथं काय सांगितलंय, असा नियम आहे, अपूर्ण ज्ञान का विकास जिस समय अपना व्यापार करता है. म्हणजे काय, व्यापार करते म्हणजे ज्ञानाचा व्यापार करायचं म्हणजे काय, ज्ञान व्यापार करते म्हणजे काय करतंय कश्मीरा, ज्ञान व्यापार करते म्हणजे काय करतंय, म्हणजे जाणतंय. जाणणं हे त्याचा व्यापार आहे. ज्याचं त्याचं जे काम आहे ना ते काम करणं म्हणजे काय आहे तर त्याचा व्यापार आहे असं म्हटलं जातं. मग अपूर्ण ज्ञान, आता आपलं ज्ञान कसं आहे, पूर्ण आहे का अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, अल्पज्ञान आहे, कारण कर्माचं आवरण आहे. मग असं हे अपूर्ण ज्ञान जेव्हा वाढायला लागलंय म्हणजे पूर्णतेकडे चाललंय, पूर्णतेकडे त्याची वाटचाल आहे, म्हणजे आपल्याला केवळ ज्ञान प्राप्त करायचंय, आपल्या ज्ञानाचा विकास होणार आहे. मग असं विकास होत असताना किंवा हे सगळं जाणत असताना त्यावेळेस तिथं बाह्य पदार्थ म्हणजे काय, सगळे निमित्त आपापल्या कारणाने तिथं हजर आहेत. मग काय आहेत बाहेरचे निमित्त, इंद्रिय आहे किंवा त्याच्यानंतर प्रकाश आहे, प्रकाशामुळे पण आपल्याला दिसतं असं म्हणतो ना, अंधारात कसं दिसणार, मग प्रकाश हे निमित्त आहे. मग प्रकाश आहे किंवा ज्ञेय पदार्थ म्हणजे काय, ज्या गोष्टीला जाणायचंय त्या गोष्टीला काय म्हटलंय, ज्ञेय पदार्थ. आता पुस्तक वाचतोय तर पुस्तक हे काय झालं, ज्ञेय आहे. समोर मुलगा आहे, मुलाला काय पाहिजे बघतोय, त्याचं देतोय करतोय, तर मुलगा काय झालं, ज्ञेय आहे. जेवतोय, जेवताना काय काय पदार्थ केलेत बघतोय, तर जेवण काय झालं, ज्ञेय आहे. म्हणजे जे काही आपल्या संयोगामध्ये पदार्थ आहेत तर ते ज्ञेय पदार्थ. मग कधी गुरु असतील, गुरु आले आणि गुरूंनी उपदेश सांगितला, मग गुरु आपल्यासाठी आलेत का त्यांच्या योग्यतेने आलेत, गुरु आपल्यासाठी आलेत का त्यांची ती योग्यता होती म्हणून आलेत, त्यांची योग्यता होती त्यामुळे. त्यावेळेस तिथं त्या मंदिरामध्ये येण्याचं किंवा त्यावेळेस त्यांनी ते प्रवचन सांगण्याचं, ते शब्द बाहेर पडण्याचं, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि आपलं ज्ञान होण्याची वेळ आलेली होती. मग आपल्याला ते उपदेश मिळाला, ते ऐकल्यानंतर आपल्याला ते ग्रहण झालं, समजलं, त्यानुसार आपलं परिवर्तन झालं. हे सगळं काय आहे, हे पण आपल्या ह्याच्यामध्ये ठरलेलं, ते आपलं उपादान होतं. आणि त्यांच्याकडनं ते शब्द सांगितले जाणार होते, उपदेश सांगितला जाणार, हे त्यांचं उपादान होतं. म्हणून काय सांगितलं, जेव्हा आपल्या असा ज्ञानाचा विकास होणार आहे त्यावेळेस ह्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी तिथं आपोआप हजर असतात ते त्यांच्यासाठी. पण आपल्याला कार्य झालं म्हणून आपल्याला काय वाटतं की आपल्यासाठी आलं, म्हटलं जातं असं, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे, त्यांच्या योग्यतेने, त्यांच्या उपादानाने तिथं ते आलेले आहेत आणि त्यांचं तसं परिणमन होणार हे असं ठरलेलं होतं. आणि ते आपण पण त्यावेळेस तिथं गेल्यामुळं आपलं तसं परिणमन होतं किंवा आपली तशी योग्यता होती, आपल्या ज्ञानावरचं आवरण नष्ट होण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे आपल्याला हे सगळे बाहेरचे निमित्त मिळाले. म्हणजे त्यांच्यासाठी आपण निमित्त आहे, आपल्यासाठी ते निमित्त आहेत. आपण आपल्याकडनं बघतो तेव्हा आपल्याला ते निमित्तच वाटणार आहेत. म्हणजे कधी ते निमित्त काही वेगळं नाही आहे, निमित्त पण स्वतःसाठी काय आहे, त्याचं उपादान, ते पण एक द्रव्य आहे. कळतंय का संयू, का अवघड वाटतंय? नाही बरोबर आहे. हां कळलं. हां. ज्ञान को उनकी प्रतीक्षा नहीं करनी पडती. म्हणजे आपल्या ज्ञानाचा विकास होण्याची वेळ आली किंवा एखादं कार्य होण्याची वेळ आली आहे तर त्यावेळेस तिथं निमित्त येईल का, कधी बोलवायचं निमित्ताला, नाही आलं तर काय करायचं, असं विचार करण्याची, त्याची वाट बघायची गरजच पडत नाही. वेळ आली असले ना कसं पण तिथं हजर होतं. म्हणजे तिथं काहीही प्रयत्न न करता ते गोष्ट किंवा ते कार्य तिथं होऊन जातं. निमित्त नैमित्तिक का तथा उपादान निमित्त का ऐसा मेल होता है. म्हणजे तसा तो योगायोग असतो. आपण म्हणतो ना, जाता हे म्हणजे काय, मनीनं ध्यानीने एखादी व्यक्ती आपल्याला भेटती किंवा एखादं आपलं अडलेलं काम मनात नसताना होऊन जातं. मग कसं काय झालं, तिथं तो निमित्त नैमित्तिक संबंध असतो. म्हणजे तसं कार्य होणार होतं आणि योगायोगाने समोरच्या व्यक्तीने सहकार्य केलं, काहीतरी झालं आणि ते कार्य आधी खूप प्रयत्न करून झालेलं नसतं आणि आता काही न प्रयत्न करता होऊन गेलं. म्हणजेच काय आहे, तिथं उपादान निमित्त ह्या दोघांचं काय आहे तर सुमेळ आहे. जसं की आम्हाला शेवटी ज्याचं त्याचं उपादान हे आहे हे बघायचं. कारण कार्य उपादानाने होतं, निमित्ताने नाही. ज्ञान मिळायचं होतं म्हणून हे दोन्ही एकत्र. हा बरोबर. हो बरोबर. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे.
जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणणे हाच माझा स्वभाव आहे. अनादी काळापासून आजपर्यंत एकमात्र जाणण्याचे काम चालू आहे. आजपर्यंत जाणण्यामध्ये परद्रव्याला विषय केले, परद्रव्याबद्दल इष्ट अनिष्ट भाव केले. हेच माझ्या दुःखाचे कारण आहे. सुखासाठी परद्रव्यावर अवलंबून राहिलो. सुख तर माझ्यात आहे हेच जाणले नाही. आता समजले. सुख, ज्ञान, आनंद बाहेर नाही, परामध्ये नाही, शरीरामध्ये नाही, इंद्रियांमध्ये नाही, माझ्या स्वस्वरूपामध्ये आहे, जीवामध्ये आहे. जाणा, निर्णय करा. मला सुखासाठी, आनंदासाठी परद्रव्याच्या, परकणाची देखील गरज नाही. जाणा, हा मी स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, पराधीन नाहीच. स्वतंत्र स्वरूपोऽहम्, स्वाधीन स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. दुःखखो कम्मखो गोहिलाओ सुगैगमनं समाहि मरणं